श्रीकृष्ण बोरकर. मी वाचलेली गोष्ट पोपट. एक दिवस माधव अंगणात चूड भरत होता. त्याची नजर चौकटीवर बसलेल्या पोपटावर पडली. माधवने काजलला पोपट दाखवला. पोपट हळूहळू चालत होता. तो उठू शकत नव्हता. माधव आणि काजल त्याला जवळून पाहू लागले. पोपटाला जखम झाली होती. माधव पोपटाला पाणी आणि कैरी घेऊन आला. पोपट इतका घाबरलेला होता की त्याने काहीही खाल्ले नाही. तो हळूहळू चालत कुंडीच्या मागे लपला. काजलने पाणी आणि कैरी तिथे सरकवली. पोपट तरी सुद्धा काही खाल्ले नाही. माधव आणि काजल पायऱ्यांच्या मागे लपले. पोपट हळूहळू आला. त्याने कैरी खाल्ली आणि पाणी प्यायले. हे पाहून काजल आणि माधवला आनंद झाला.